श्रावणी पर्वामध्ये जसं आपल्या इथे 3 ऋण सांगितले आहे. देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. तर भस्मानी शरीराची शुद्धी होते म्हणून पहिले भस्म स्नान आहे. संध्यावंदनाच्या पूर्वी भस्मधारण करतात लोक. तर शुद्धी आणि पवित्रता म्हणजे स्वच्छता आणि शुद्धी या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. तर संध्येच्या आधी शरीर शुद्ध्यर्थम भस्मधारणम करिष्य असा मंत्र आहे. तर त्या भस्मानी स्नान आहे, मग शुद्ध पाण्याने स्नान आहे, मग गोमय स्नान आहे. हे तर कळलं की आपण जान्हवी केव्हा बदलावी. पण एक प्रश्न आता इथे असा येतो की आपण कोणाच्या मृत्यूमध्ये गेलो किंवा स्मशानातून जाऊन आलो तर आपल्या जान्हवेचं पावित्र्य नष्ट झालं असं म्हणतो. तर मग ते काय तेव्हाच बदलायचं आल्यावर किंवा ते दुसऱ्या दिवशी बदलायचं? नमस्कार, भोपाळी कट्ट्यावर आपले स्वागत आहे. प्रेक्षक हो, दरवेळेस आम्ही आपल्यासाठी काही ना काही नवीन माहिती घेऊन येतो. तर आज आपण जाणूया श्रावणी कर्म याबद्दल. श्रावणीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. आपण हे कर्म करतो, यज्ञोपवीत बदलतो, पण याच्या मागे काय शास्त्र आहे, काय माहिती आहे किंवा हे का करावे, तर ही सगळी माहिती आज आपल्याला देणार आहेत पंडित चंद्रकांत बेहरे गुरुजी. तर स्वागत आहे. नमस्कार बेहरे गुरुजी. बेहरे गुरुजी, आपण श्रावणी कर्म करतो तर त्याचं काय महत्त्व आहे किंवा हे का करावे? नमस्कार. श्रावणी हा ब्राह्मणांचा फार मोठा अभिमानी सण आहे. दाक्षिणात्य लोक जे आहे दक्षिण भारतात त्याला किती श्रद्धेने करतात हे आपण बघितलं पाहिजे. आणि श्रावणी पर्व हा श्रवण नक्षत्रावरती केला जाणारा प्रयोग आहे. श्रवण नक्षत्र किंवा हस्त नक्षत्रावरती हा श्रावणी कर्म केला जातो. श्रावणी हा ब्राह्मणांचा मोठा अभिमानी सण असल्यामुळे श्रावणीचे बरेच भाग आहे. हा श्रवण नक्षत्र कधी राखीच्या दिवशी येतो किंवा कधी आदल्या दिवशी किंवा पुढच्या दिवशी पण येतो. तर श्रवण नक्षत्रावरती हा कर्म केला जातो. ह्या श्रावणी पर्वामध्ये आपण हा वेदाचा परिमार्जन करतो. हा आपला देश जो आहे हा शेतीप्रधान देश आहे, म्हणून काही वर्ष काही महिने विद्याध्यायाला स्थगित ठेवावं लागतं. त्यामुळे ते वेदाचं परिमार्जन व्हावं म्हणून श्रावणीचे 2 भाग आहेत, एक उपाकर्म आणि एक उत्सर्जन कर्म. तर आधी आपण उत्सर्जन कर्म करतो, जो पेंडिंग म्हणजे तो पौष शुद्ध पौर्णिमाला केले जाणारा प्रयोग आहे. आणि श्रवण नक्षत्रावरती उपाकर्म, पहिले उत्सर्जन आणि मग उपाकर्म असे कर्म आहे. आपल्या ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त ऋचा आहेत, 10,500 पेक्षा जास्त ऋचा आहेत. त्यात 64 अध्याय आणि 10 मंडळ आहे. तर प्रत्येक मंडळाचा पहिला मंत्र आणि शेवटला मंत्र असे 20 मंत्रांनी आपण त्या श्रावणी पर्वामध्ये आहुती देतो. उपाकर्मामध्ये उत्सर्जन कर्मामध्ये भाताच्या आहुत्या दिल्या जातात आणि उपाकर्मामध्ये जवच्या सत्तूला दह्यामध्ये कालवून त्याच्या त्या 20 आहुत्या दिल्या जातात. तर हा वेदाचा परिमार्जन आहे. त्याप्रमाणे वेदाची स्मृती होऊ नये म्हणून हे पहिले उत्सर्जन कर्म करून आणि मग उपाकर्म केलं जातं. असा हा प्रयोग आहे श्रावणीचा. गुरुजी, आपण आत्ता सांगितलं की उत्सर्जन आणि उपाकर्म. तर आता उत्सर्जन म्हणजे काय आणि उपाकर्म म्हणजे नेमकं काय? उत्सर्जन म्हणजे आपण पूर्वी सांगितलं की हा वेदांचं परिमार्जन आहे. तर उत्सर्जन हा विधी जो आहे तो पूर्वीच्या काळी पौष शुद्ध पौर्णिमा ह्या दिवशी केला जात असे, पण आता ते शक्य नाही आहे. म्हणून त्याला आपण ती पेंडिंग फाईल म्हणून श्रावणीच्या दिवशी पहिले उत्सर्जन कर्म करतो आणि त्याच्या अंगभूत दही आणि आपल्या तुपाचा भाताचा घरी शिजलेला भात चरू होमे म्हणजे त्याला म्हणतात, भाताचा होम करायचा 20 आहुत्यांनी. आणि उपाकर्म म्हणजे हा दुसऱ्या त्या दिवशी श्रावणीच्या दिवशी करणारा कर्म आहे, त्याला उपाकर्म म्हणतात. तर त्या दिवशी दही आणि जवचा सत्तू जो आहे तो दहीमध्ये कालवून आणि त्याच्या 20 आहुत्या दिल्या जातात.
त्याप्रमाणे तो दुसरा भाग उपाकर्म आहे. आणि 20 आहुत्या म्हणजे आपल्या इथे प्रवर सांगितले गेलेले आहे. जसं गोत्र माहिती आपल्याला वशिष्ठ, भारद्वाज, अत्री असे गोत्र आहे. प्रत्येक गोत्रांचे प्रवर असतात. तर कोणत्या गोत्राचे 1 प्रवर असतं, कोणाचे 3 असतात, कोणाचे 5 प्रवर असतात. म्हणून जामदग्नी गोत्र, वत्स गोत्र, भारद्वाज, भार्गव गोत्र अशा गोत्रांचे 5 प्रवर आहे. म्हणून त्यांनी उभं राहून आचार्यांची प्रार्थना करायची असते की एकम अवदानम अधिकम गृह्त्वा, म्हणजे आमच्यासाठी 1 आहुती तुम्ही जास्ती घ्या, अशी ते आचार्यांची प्रार्थना करतात. म्हणून 3-3 आहुत्या प्रत्येक मंत्राने दिल्या जातात. म्हणून हा उत्सर्जन कर्म पहिले आणि उपाकर्म हा नंतर केला जातो. आपण म्हटलं की हा ब्राह्मणांचा सण आहे, तर यज्ञोपवीत हा काय फक्त ब्राह्मणांनीच धारण करावा किंवा मग सगळ्यांनीच करू शकतो असं काही शास्त्र आहे का? पूर्वीच्या काळी प्रत्येक समाजामध्ये उपनयन संस्कार होत असे, पण हल्ली फक्त ब्राह्मण समाजामध्येच उपनयन संस्काराची परिपाटी आहे. बाकी प्रत्येक वर्णामध्ये उपनयन संस्कार सांगितले गेलेला आहे. गायत्री मंत्र पण वेगवेगळे आहे, त्याप्रमाणे त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जातो. पण हल्ली ब्राह्मण समाजामध्येच बरेच लोक उपनयन करत नाहीत, त्याबद्दल उदासीनता दिसून येते. पण हल्ली आता पुन्हा एक उपनयन संस्कार बद्दल एक विशेष जागृती होऊ लागली. लोक आपल्या मुलांच्या उपनयन संस्कार करतात. तर हा श्रावणी पर्वामध्ये आपण या यज्ञोपवीताला अभिमंत्रण करतो. तर शास्त्रात असं दिलेलं आहे, हुत्वा दत्वाच धारेत. पहिले जानव्याचं हवन करायला जानवं द्यायचं, मग दान करायचं आणि मग धारण करायचं, अशी परिपाटी आहे. तर श्रावणी कर्मामध्ये जो दुसऱ्या भागात आपण उपाकर्म जो बसतो त्याच्यामध्ये यज्ञोपवीताचं अभिमंत्रण केलं जातं. तर पहिले कापसातून सूत काढायचं, त्याचा मंत्र आहे. मग त्याला सूत्रीकरण करायचं, मग त्याला त्रिगुणीकरण करायचं आणि मग त्याच्यात गाढ बांधायची, असे प्रत्येकाचे मंत्र आहे. आणि जानवं साधारण दोरा नव्हे की कधी पण काढला आणि कधी पण कुंटीवर टांगून दिला. त्यात जानवं पण बघाल तर त्याच्यात 3 दोरे दिसतात आणि एक ग्रंथी दिसते. एक दोऱ्याला तुम्ही पीळ दिली तर त्यात प्रत्येक दोऱ्यामध्ये 3-3 दोरे असतात, 3-3 तंतू असतात. असे 3 त्रिक 9 तंतू असतात आणि एक ग्रंथी असते. तर प्रत्येक तंतूंमध्ये एक देवतांचा वास आहे. पहिल्या तंतूमध्ये ओंकार नावाच्या देवता, यशस्वी देवतेचा वास असतो. काही दिवसापूर्वी सूर्याची फ्रिक्वेन्सी सेट करून त्याचा ध्वनी काढला होता, तर त्याच्यात ओम असा ध्वनी येत होता. अशी ओंकार नावाची तेजस्वी देवता त्याच्या पहिल्या तंतूत वास करते. ओंकारम प्रथमम नमामि. अग्नीसारखा तेजस्वी देवता तो त्याच्या दुसऱ्या तंतूत वास करतो. नागलोकाचे काही देवता त्याच्या 3ऱ्या तंतूत वास करतात. सोमदेवता ही त्याच्या 4थ्या तंतूत वास करते. पितृदेवता ही त्याच्या 5व्या तंतूत वास करते. प्रजापती देवता ही त्याच्या 6व्या तंतूत वास करते. वायूसारखा तेजस्वी देवता हा त्याच्या 7व्या तंतूत वास करतो. आणि सूर्यनारायणासारखा तेजस्वी देवता हा त्याच्या 8व्या तंतूत वास करतो. ते सूर्या वाचून हे जग चालू शकत नाही, असा सूर्यसारखा तेजस्वी देवता हा त्याच्या 8व्या तंतूत वास करतो. आणि विश्वान देवान ही देवता त्याच्या 9व्या तंतूत वास करते. आता ते 3 पदर आहेत. आपल्या इथे 4 वेद सांगितले गेलेले आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर पहिल्या दोऱ्यात ऋग्वेदाचा वास आहे, दुसऱ्या दोऱ्यात यजुर्वेदाचा वास आहे, तिसऱ्या दोऱ्यात सामवेदाचा वास आहे आणि ती जी ग्रंथी आहे त्याच्यात अथर्ववेदाचा वास आहे. म्हणून हा इतका पॉवरफुल दोरा, इतका पवित्र दोरा ज्याच्या गळ्यात असतो, ह्या सारा देवता त्याच्या सान्निध्यात असतात, त्याचं रक्षण करत असतात. म्हणून ब्राह्मणांनी सदैव ते जानवं गळ्यात धारण करावं. जसं सौभाग्यवती स्त्रीला मंगळसूत्र आहे, तसंच ब्राह्मणांना यज्ञोपवीत आहे. 1 रात्र सुद्धा यज्ञोपवीता वाचून राहायचं नाही, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. अच्छा गुरुजी, आपण यज्ञोपवीत हे कसं धारण करायचं
त्याचं काय किती अभिमंत्रित ते तंतू आहेत, ते दोरे आहेत, हे तर जाणून घेतलं. पण हे सांगा की जानवे बदलायचे असतात का, की एकदा धारण केल्यावर मग ते बदलायचेच नाही, किंवा फक्त श्रावणीतच बदलायचे, इतर वेळेस नाही बदलता येत, असं काही आहे का याचं? चांगला प्रश्न आहे ताई तुमचा. यज्ञोपवीत आपण किती धारण करायचे ह्याचा पण एक माप आहे. आपण म्हणतो श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, तर श्रौते स्मार्तेच द्वे धार्या, आपण नेहमी 2 जानवी धारण करतो. तृतीयोत्तरीयके म्हणजे आपण पूजा करताना फक्त खाली सोळो नेसलाय आणि वरती अंगात काही नाही या असं करता कामा नव्हे. नेहमी खांद्यावरती एक उत्तरी असावं, पण आता आपल्याजवळ उत्तरी नाही या, म्हणून तृतीयोत्तरीयके उत्तरीयेच्या अभावे 3रं जानवं घालायचं. आणि वस्त्राभावे चतुर्थकम, दक्षिण भारतात तुम्ही गेलात तर तिथे ब्राह्मण लोक वरती अंगात काहीच घालत नाही, म्हणून वस्त्राभावे चतुर्थकम असे 4 जानवी घालता येतात. पण निदान ब्रह्मचार्याला 1 आणि ग्रहस्थाश्रमाला 2 जानवी अवश्य घालावी. आता तुम्ही प्रश्न विचारला की हे कधी बदलायचं असतं, तर घरात जर सूतक आहे किंवा वृद्धी आहे, जननाशौच असो किंवा मृताशौच असो, 11व्या दिवशी शुद्धी झाल्यानंतर ते यज्ञोपवीत बदलायचं. किंवा आपण स्मशानात जातो, एखाद्या अंत्यक्रियेमध्ये उपस्थित असतो, तिथून आल्यानंतर आपल्याला जानवं बदलायचं असतं. तर ह्याप्रमाणे. आणि तर एरवी पण आपण जसं संक्रांत असते, आपल्याला फक्त संक्रांत म्हणजे मकर संक्रांतच माहिती आहे, पण दरवर्षी सूर्य आपली राशी बदलतो. ज्या दिवशी सूर्याने आपली राशी बदलली त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. असे प्रत्येक महिन्यात संक्रांत येते, तर संक्रांतीच्या दिवशी पण आपण जानवं बदलू शकतो. हे तर कळलं की आपण जानवी केव्हा बदलावी. पण एक प्रश्न आता इथे असा येतो की आपण कोणाच्या मृत्यूमध्ये गेलो किंवा स्मशानातून जाऊन आलो तर आपल्या जानवेचं पावित्र्य नष्ट झालं असं म्हणतो. तर मग ते काय तेव्हाच बदलायचं आल्यावर, किंवा ते दुसऱ्या दिवशी बदलायचं? आल्यानंतर ताबडतोब बदलायचं. तसं पद्धत अशी आहे की त्याला सूर्याला दाखवून त्याला अभिमंत्रित करून मग घालता येतं. पण समजा रात्र आहे तर हरकत नाही, आल्यानंतर आचमन करून आणि ते जानवं आपण बदलू शकतो. बरं, एक प्रश्न अजून आपल्याला इथे येतो की आपण जानवे धारण करतो तर त्याचा सूत काही वेगळा विशिष्ट असतो किंवा त्याचा दोरा काही विशिष्ट असतो. बरं, तो किती पदरी असावा? आपण सांगितलं जसं 9 तंतू, 9 ते, तर ते 9च असावे, किंवा आता आपण 4 जानवी जसं सांगितलं तसं, तर ते थोडं सांगाल का? नाही, तंतू तर सारखेच असतात. प्रत्येक तंतूमध्ये 3 जानवे असतात. आणि आपले दक्षिणी जानवे जे असतात त्याच्यात ती ब्रह्मगाठ जी आहे ती वेगळ्याने निघालेली नसते. सामान्यतः बाजारात आपण जे यज्ञोपवीत बघतो त्याच्यात अशी शेपूट निघालेली असते, ते आपले जानवे नसतात. आपले जानवे आहे त्याच्यात ती ब्रह्मगाठ जुळलेली असते. आणि पूर्वीच्या काळी यज्ञोपवीत करणारे लोक असायचे तर ते 96 अंगुळ मोजून आणि त्याप्रमाणे ते जानवे बनवायचे. अजूनही कुठे कुठे यज्ञोपवीत बनवणारे ब्राह्मण आहेत. ग्वाल्हेरलाच एक अग्निहोत्री म्हणून होते, त्यांच्याकडनं मी प्रयत्न केला होता शिकण्याचा. तर याप्रमाणे तंतू ते असतात आणि त्याप्रमाणे ती खुंटी असते, त्याच्यावरती ते जानवे बनवले जातात. वा. एक गोष्ट माझ्या अशी लक्षात येते की आम्ही पण पूजेत जेव्हा जानवी वापरतो तर आपण तर बाजारातनं आणलेले जानवी वापरतो. त्यात आम्हाला पुष्कळदा असे वेगळे प्रकार दिसतात. कधी तर अगदी बारीक छोटेसे जानवे, किंवा कधी कधी फारच जाड. तर पूजेसाठी विशेष आपण कोणते जानवे वापरायला हवे? आजकाल व्यावसायिक दृष्टिकोनाप्रमाणे पुष्कळ तऱ्हेच्या वस्तू बाजारात येऊन जातात. पैसा कमी लागो त्या दृष्टीने बऱ्याच तऱ्हेच्या वस्तू मिळतात. पण आपण जर तिथे विचारलं की दक्षिणी जानवं हवं आहे तर आजकाल बाजारात मिळतात. ते दक्षिणी जानवे 5चा जोड असतो आणि उत्तर भारतीय जानवे जे ते जोडमध्ये 2च जानवे असतात. त्याप्रमाणे फरक दिसून येतो. आणि ती शेपूट जी लंबी निघालेली असते ती आपली ब्रह्मगाठ जुळलेली असते, बरोबर, त्याप्रमाणे जानवे आणायची. आता आपल्याला एक प्रश्न असा येतो की आपण यज्ञोपवीत जे आहे त्याला अत्यंत पवित्र असं मानलेलं आहे. मग याचं पावित्र्य राखायला आपण काय करायला हवं? एक तर मी पहिले सांगितलं की यज्ञोपवीतामध्ये इतके सारे तेजस्वी देवता आहेत, त्यामुळे संडास बाथरूमला जाताना ते यज्ञोपवीत कानाच्या मागे 3 वेलंटी देऊन लपेटायचं. त्याचं मुख्य कारण हे की जानवं कमरेच्या वरती होईल, त्यामुळे त्याचं पावित्र्य भंग नाही होणार.
दुसरं, आपल्या मंत्रांच्या मागे काही ना काही सायंटिफिक रिझन आहे. कानाच्या मागे एक नस असते, ती यज्ञोपवीत लपेटण्यामुळे ती नस दाबली जाते. त्यामुळे युरिनरी ट्रबल्स, मूत्र विकार नाही होत असं शास्त्र शुद्ध आहे. त्यामुळे त्याचं पवित्र भंग न होता कामा म्हणून ते कानाच्या मागे लपेटायचं 3 पदरी, म्हणजे ते आपोआप परती होतं आणि त्याचं पावित्र्य भंग होणार. म्हणजे आमच्या शास्त्राच्या मागे वैज्ञानिक तथ्य आहे. आहेच, बिलकुल. खूप छान माहिती दिली आपण गुरुजी. एक प्रश्न अजून माझ्या मनात येतो आहे की श्रावणी हा कर्म आपण सामूहिकच करायला हवा की आपल्या घरी आपण एकटे पण करू शकतो? करायला एकटे पण करू शकतो, पण इतके मंत्राचं ज्ञान वगैरे प्रत्येक जर कर्म करणारा ब्राह्मण आहे तर तो करू शकतो. पण इतके मंत्र, कारण श्रावणीमध्ये फक्त यज्ञोपवीत बदलणं एवढेच विधी नाही आहे, तर त्या 20 मंत्रांचं हवन आहे अग्निस्थापन करून. त्याच्यापूर्वी पंचगव्याचं प्राशन आहे. पंचगव्यामध्ये म्हणजे गायीपासून उत्पन्न होणारे 5 पदार्थ: गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप. ह्या प्रत्येक वस्तूला एकेका मंत्रांनी त्याला मिश्रित करावं लागतं. गायत्री मंत्रांनी गोमूत्र टाकलं जातं, गंधद्वारा या मंत्रांनी शेण मिसळलं जातं, आप्यास्वती ह्या मंत्रांनी दूध टाकलं जातं, दधिकराणो ह्या मंत्रांनी दही मिक्स केलं जातं, आणि शुक्रमसी इतिघृतम ह्या मंत्रांनी तूप आणि कुशोदक हे मिश्रित केल्यानंतर ते बनतं पंचगव्य. आणि सारे ब्राह्मण आचमन करून ते प्राशन करतात. त्याचा मंत्र आहे यत्त्वगस्थि गतं पापम देहे तिष्ठति मामके प्राशनम पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेंधनम. म्हणजे जसं अग्नीमध्ये इंधन जळून भस्म होतो, त्याप्रमाणे हाडाच्या आतले दोष सुद्धा त्या पंचगव्याच्या प्राशनाने नाहीसे होतात. म्हणून सर्व ब्राह्मण सर्व एकत्र जमून पहिले आचमन करून ते पंचगव्याचं प्राशन करतात. नंतर पहिले गणपतीची पूजा होते, मग अग्नीची स्थापना केल्यानंतर त्यात हवन होतं. हवन केल्यानंतर ह्यात तर्पण आहे, ऋषीपूजन आहे. आपल्या इथे सप्तऋषी सांगितले गेलेले आहे. त्यात अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, जामदग्नी, गौतम, वशिष्ठ, अरुंधती, काश्यप असे सप्तऋषी आहे. त्या ऋषींनी आपल्याला समाजाला बरीच देणगी दिली आहे. त्यांचे उपकार आपण जन्मभर फेडू शकत नाही. आपण घरी पूजा करतो तेव्हा सत्यनारायणची पूजा किंवा एरवी इतर पूजा करतो, त्यात आपण नवग्रहांची पूजा वगैरे करतो, पण कोणत्याच पूजेमध्ये ह्या ऋषींचं पूजन आपण करत नाही. तर त्यांचे उपकार आहे आपल्याला दिलेले, ती आपण फेडू शकत नाही. म्हणून श्रावणी पर्वाच्या माध्यमाने त्या ऋषींचं पूजन होतं. अरुंधती सहित सप्त ऋषींचं पूजन केलं जातं. आणि ऋषींचं पूजन निविती जानव्याला माळेसारखं करून आणि त्याचं पूजन केलं जातं. आणि त्या ऋषींच्या बद्दल तर्पण आहे. ह्या श्रावणी प्रयोगामध्ये पहिले ऋषी तर्पण आहे, पितृतर्पण आहे. आपण आपल्या पितृंचं तर्पण पण ह्या माध्यमाने करतो, ह्याप्रमाणे ते तर्पण आहे. आणि मग स्नानविधी आहे. स्नानविधी हा फार मोठा विधी आहे. त्यात भस्मस्नान आहे. आजकाल आपण पंचकर्म चिकित्सा वगैरे बघतो किंवा प्राकृतिक चिकित्सेच्या माध्यमानं फार त्याचं वाढत चाललेलं आहे. पुष्कळ ठिकाणी प्राकृतिक चिकित्साचे केंद्र उघडलेले आहे. त्यात मृतिका स्नान, त्या मातीची प्रार्थना करायची, त्याचं खणायचा मंत्र आहे, मग त्याला आर्द्रीकरण, त्याला ओलं करायचं, शरीराच्या प्रत्येक ठिकाणी ठेवायचं, 8 दिशेंना प्रोक्षण करायची, आणि मग तिला हातात घेऊन कालवून त्याचं स्नानविधी आहे. तर भस्मानी शरीराची शुद्धी होते, म्हणून पहिले भस्मस्नान आहे. संध्यावंदनाच्या पूर्वी भस्मधारण करतात लोक. तर शुद्धी आणि पवित्रता म्हणजे स्वच्छता आणि शुद्धी ह्या 2 वेगवेगळ्या वस्तू आहे. तर संध्येच्या आधी शरीर शुद्ध्यर्थम भस्मधारणम करिष्य असा मंत्र आहे. तर त्या भस्मानी स्नान आहे. मग शुद्ध पाण्याने स्नान आहे. मग गोमय स्नान आहे. शरीरात जे काही दोष असतात, त्वचा रोग संबंधी रोग आहे, ते गोमय स्नानाने नाहीसे होतात, म्हणून गोमय स्नान आहे. मग मृत्तिका स्नान आहे. मातीचा संस्कार होऊन त्या मातीचं स्नानविधी आहे. ते माती शरीराला लावायची आणि मग अंघोळ करायची, असा हा स्नानविधी आहे. आणि स्नान केल्यानंतर ती जी नदी अपवित्र झाली, त्याच्यासाठी यक्ष्माणम देवताचं तर्पण आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थना पण आहे. तो मंत्र आहे ज्ञानतो अज्ञानतो वापी यन्मे दुश्चरितम कृतम तत्क्षमस्य माम देवी जगन्मातुर नमस्तुते. त्या देवीची प्रार्थना आहे
आणि त्या शरीराचा जो मळ वगैरे आपण त्या नदीत सोडलेला आहे त्याच्या शुद्धीकरता ते यक्ष्माणांचं तर्पण आहे. म्हणजे इतका विस्तृत विचार केलेला आहे. आज आपण लोक बघतो पर्यावरणविद वगैरे की नदीची स्वच्छता वगैरे करा ह्या तर, पण आपल्या इथे अनादिकालापासून हा श्रावणविधी आज सुरू नाही झालेला आहे, अनादिकालापासून चाललेला आहे. तर त्या नदीची प्रार्थना आहे आणि तिच्या शुद्धीकरता तर्पण पण आहे. इतका विस्तृत विचार केलेला गेला आहे. तर ह्याप्रमाणे त्या स्नानविधी आहे, तर्पण आहे आणि त्या 20 मंत्रांचं हवन आहे, भाताचं हवन आणि मग दधीसत्तूचं हवन आणि मग शेवटी यज्ञोपवीत अभिमंत्रणाची विधी आहे आणि मग ते लोक हवनाकरता देतात. त्या मंत्रांनी त्याचं हवन करायचं, दान करायचं आणि मग धारण करायचं. याप्रमाणे विधी आहे. शेवटी हा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये हा श्रावणी पर्व केला जातो. तर आपला हा देश शेतीप्रधान देश आहे म्हणून वर्षाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. म्हणून शांतीपाठाचे काही मंत्रांचं सर्व मिळून ब्राह्मण मिळून वाचन करतात. ते पर्जन्य सूक्त ह्याचं वाचन करतात की चांगली सुवृष्टी व्हावी, त्यामुळे आपलं धान्य व्यवस्थित पीक येईल म्हणून त्या पर्जन्याचे अनुष्ठान केले जातात. ठिकठिकाणी उज्जैनला पण आपण बघितलं असेल की पावसाकरता पर्जन्याचे अनुष्ठान केले जातं. जसं पर्जन्य सूक्ताचं वाचन केलं जातं. ब्राह्मण खंड आहे, त्या ब्राह्मण खंडाचं वाचन करतो आपण आणि ह्याप्रमाणे हा सर्वांनी सामूहिक मिळून आणि तो श्रावणी पर्व केला जातो. खूपच छान सांगितलं आपण. श्रावणी कर्म म्हणजे फक्त कर्म नव्हे तर हा धर्मही आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंचमहाभूत हे तत्व आपण त्यात समाहित करतो. शिवाय प्रकृतीशी जोडल्या जातो. आपल्या निसर्गाशी कसं आपण संयोग साधून आपले कर्म करावे हा आपण खूप छान सूचना दिली ही. श्रोते हो, श्रावणी हा सामूहिक कर्म आहे कारण त्यात आपल्याला अनेक मंत्र, अनेक विधी याचा लाभ मिळतो. शिवाय आपण एकत्र येतो. सर्वात मोठी गोष्ट की समाज एकत्र येतो. तेव्हा आपल्या अनेक समाजांनी आता हे उपक्रम चालू केलेले आहेत. तर आपण नक्कीच श्रावणी हा कर्म करावा आणि आपला योगदान द्यावा. श्रावणी पर्वामध्ये जसं आपल्या इथे 3 ऋण सांगितले आहे, देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. ते हे आपण देवाचं कर्म केल्यानंतर, देवधर्म यज्ञ यागादी अनुष्ठान केल्यानंतर पण देव ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. ऋषी ऋण म्हणजे वेद स्वाध्याय वगैरे केल्यानंतर आपण ऋषी ऋण फेडतो आणि पितृऋण म्हणजे आपल्या जीवितावस्थेमध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करणं, हे आपण पितृऋण फेडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या गेल्यानंतर श्राद्धविधी करून फेडण्याचा प्रयत्न करतो. आणि हा श्रावणी हा एक समाज ऋण पण आहे. आपण समाजाकडनं बरंच काही घेतो पण आपण समाजाला देतो काय, तर त्याप्रमाणे हा जो श्रावणी कर्म आहे हा समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे की आपण समाजाला पण जे समाजाकडनं घेतो ते आपण समाजाला देतो आहोत. समाज ऋण फेडण्याचं काम आहे. आणि आजच्या नवीन पिढीला फार आवश्यक आहे की त्यांनी येऊन, आता आपण बघतो श्रावणीमध्ये एक 60च्या वरचे लोक उपस्थित असतात, पण नवीन पिढीला त्या श्रावणी पर्वामध्ये आलं पाहिजे की आपण काय करतो. आपण ऋषींबद्दल तर्पण करतो आहे, पितृ तर्पण करतो आहोत, स्नानविधी आहे, असेच बरेच विधी आहे की ते नवीन पिढीला कळायला हवं. म्हणून आज नवीन पिढीने त्या श्रावणी प्रयोगात सम्मिलित व्हावं आणि आपली श्रद्धा वाढवून घ्यावी. खूपच छान सांगितलं. म्हणजे पितृऋण, ऋषीऋण, देवऋण आणि समाज ऋण. तर हे ऋण फेडण्याची पण आपल्याला म्हणजे संधी मिळते. तर आपले विधी, आपले विधान, आपलं सामाजिक जे गठबंधन आहे ते या कारणे अधिकच घट्ट होतो. तर खूपच छान माहिती दिली गुरुजी आपण. बरं, श्रावणी कर्माबद्दल आपण छान सांगितलं गुरुजी. आता हे सांगा की आपल्या भोपाळला ही विधी होते का, आणि होते तर कुठे होते आणि केव्हा ही आयोजित असणार यावर्षी, त्याबद्दल आपण सांगू शकाल का? चांगला प्रश्न विचारला ताई. भोपाळमध्ये 1956 पासून श्रावणी होत आहे. माझे गुरुजी परमपूजनीय नारायण सदाशिव हिंगे त्यांच्याकडे मी वेदाध्ययन केलं. ते भोपाळला जेव्हा इथे आले 56मध्ये, तेव्हा त्या वर्षापासून त्यांनी ती श्रावणी सुरुवात केली. भारत टाकीजला ते राहत होते. कॉलोनी होती, उद्योग विभागची काहीतरी घरं होती, तिथे राहत होते आणि तेव्हा त्यांनी जी श्रावणी प्रारंभ केलं.
नंतर ते आपल्या घरी ते श्रावणी करू लागले आणि नंतर नमाथे गुरुजी ह्यांनी पण तो श्रावणीचा प्रयोग प्रारंभ केला आणि आता महाराज समाजामध्ये दरवर्षी श्रावणीचा कार्यक्रम होतो. ह्या वर्षी 26 ऑगस्ट श्रवण नक्षत्र आहे, त्या दिवशी ऋग्वेदी श्रावणी आहे आणि महाराज समाज तुलसीनगर गणेश मंदिर इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी 7:30 वाजतापासून हा विधी प्रारंभ होणार आहे. सर्वांनी या विधीत सम्मिलित व्हावं आणि नवीन पिढीने कमीत कमी येऊन तो विधी बघावा की कोणत्या तऱ्हेचा विधी आहे आणि आपली श्रद्धा वाढवून घ्यावी. पुन्हा एकदा सांगतो, 26 ऑगस्ट बुधवार सकाळी 7:30 वाजता गणेश मंदिर तुलसीनगर महाराज समाज भवन भोपाळ. तर प्रेक्षक हो, 26 ऑगस्ट सकाळी 7:30 वाजता महाराष्ट्र समाजमध्ये हा श्रावणी कार्यक्रम होणार आहे. गुरुजींनी आता सांगितलं आहे. तर आपण अवश्य तिथे यावे. आणि गुरुजींनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे की नवीन पिढी ही आपल्या विधी आणि आपल्या संस्कारापासून दूर जाते आहे. तर त्यांना कमीत कमी हे बघायला तरी यायला हवं की हे संस्कार कसे होतात आणि का आहेत, याचं महत्त्व काय आहे. निदान बघितलं तरी पुष्कळशा गोष्टी आत्मसात होतात. तर अवश्य यावे, आपल्या मुलांनाही आणावे, जेणेकरून त्यांना हे संस्कार रुजतील. तर गुरुजी, आज आपण खूपच सखोल अशी माहिती दिली आहे आणि हे श्रावणी आम्ही ऐकून होतो, पण खरंच त्याच्यामागे किती तरी विचार आहेत हे आज आम्हाला कळलं. आणि अशीच माहिती अजून आपल्याकडनं आम्हाला मिळत राहील आपल्या संस्कारांबद्दल, ही आशा करते. खूप खूप धन्यवाद. आपण इथे आमंत्रित केलं याबद्दल आपलं पण मनपूर्वक आभार, धन्यवाद. असेच कार्यक्रम आपण पुढे पण अनेक विषय आहेत, लोकांना माहीत नसतं. साधारण घरची पूजा, षोडशोपचार पूजा कशी करावी, संध्यावंदन कसं करावं, बरेच सारे असे विषय आहेत की त्याबद्दल आपण विशेष चर्चा करू शकतो. नक्कीच. धन्यवाद एकदा आपला. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपण गुरुजींकडनं खूपच सुंदर आणि सखोल अशी माहिती श्रावणी पर्वाबद्दल घेतली. असेच आणखी नवीन माहिती आम्ही आपल्या देण्यात पुन्हा हजर राहू. भोपाळी कट्ट्यावर येत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.